काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने उत्साहात साजरा। काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांचा वाढदिवस सांगलीमध्ये विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला। रक्तदान शिबिर व विविध उपक्रम राबवण्यात आले। यामध्ये काँग्रेस कमिटी या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडले, तर राजेश नाईक यांच्या कार्यालयासमोर गहू वाटप देखील संपन्न झाले। या तत्वावर उच्च प्रतीचे गहू अल्पदरात विक्री उपक्रम राबवण्यात आला। नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला। यावेळी गहू खरेदी करण्यासाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। शहर जिल्हा काँग्रेस आणि आर्यन फाउंडेशनच्या माध्यमातून राजेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्ताने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वाढदिवसानिमित्ताने राजेश नाईक यांना विविध स्तरातून मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या। व्यवस्थित मोजून दे सगळी त्यांचं मी घ्या की पोहोच सगळं सगळ्याचं घ्या की काढायला ते नमस्कार, मी राजनाईक फाउंडेशनचा अध्यक्ष संदीप अशोक आपटे। आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ माननीय राजेशदादा नाईक यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते। काँग्रेस कमिटीमध्ये आरोग्य शिबिर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे लोकांचा। आणि मागे पाहता आपण गहू महोत्सव मोठ्या प्रमाणात केलेला आहे। सामान्य नागरिकांना बाहेर 40 रुपये जो गहू मिळतो तो 28.5 रुपयाने आपण अवेलेबल केलेला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे। आणि गोरगरिबांना कमी किमतीत गहू दादांच्या आशीर्वादाने किंवा दादांच्या सहकार्याने मिळालेला आहे। तरी सर्व नागरिकांचे आभार करतात। त्या लोकांनी सुद्धा एवढा प्रतिसाद दिला आणि दादांच्या वाढदिवसाला सर्वजण आले, त्यामुळे सांगलीतील नागरिकांचे मनपूर्वक आभार। एवढे नागरिक या लाईनीत उभारले गहूसाठी, आज या नागरिकांचं मत काय? सगळ्यांचं मत असं आहे की बाबा आम्हाला कमी किमतीत गहू मिळालेला आहे, पण काही लोकांना मिळालं नाही। ते काय म्हणतात की पुढच्या वर्षी आणि 1-2 ट्रक मागवा। मागच्या वेळी 1 मागवलं होतं, ह्यावेळी 2 मागवले होते, आपण डबल हे मागवले, पण पुढच्या वेळी आणि मागवलं जाईल। एका दुसऱ्या नागरिकांना नाही मिळालं तर नाराज होऊ नका। मी दादांना सांगून आणि जर गाडी मागवता येत असेल तर मागवतो, पण बघू काय होतंय। या वाढदिवसानिमित्त तुम्ही संकल्प लाभलेला आहे, त्याबद्दल वाढदिवसाचा दर वर्षीप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात करतो, पण यावर्षी काय झालंय की यावर्षी जिल्हाध्यक्ष पण झालेत आणि विद्यमान नगरसेवक पण आहे, त्यामुळे प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळाला आहे। आणि संध्याकाळी जे पब्लिक येणार आहे त्यांना माझी टीप आहे की आपण पुष्पगुच्छ स्वीकारले नाहीये, हार पुष्पगुच्छ काही स्वीकारले नाहीत। त्यासाठी वही, पेन्सिल, पेन हा साहित्य, शालेय साहित्य स्वीकारलेलं आहे। आणि त्या साहित्याची आपल्या 6:30 वाजता काँग्रेस कमिटीमध्ये तुला होणार आहे आणि त्या तुलामध्ये जे साहित्य होईल त्या साहित्याची गोरगरीब मुलांना, ज्यांना 80% 90% मार्क पडले अशा मुलांना ती वही वाटप, शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे।